आता बातमी एका ऐतिहासिक निर्णयाची। गेल्या 42 वर्षांच्या लढ्याला अखेर यश आलं। कोल्हापुरातील सर्किट बेंचचं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन झालं। त्यामुळे कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला। मुंबई हायकोर्टातील प्रलंबित खटले आता या सर्किट बेंचमध्ये चालवले जाणार आहेत। सर्किट बेंच म्हणजे न्यायालयाचं एक तात्पुरतं ठिकाण। उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती इथं सुनावणी घेतात। जवळपास 70,000 खटले आता सर्किट बेंचमध्ये चालवले जाणार आहेत। या कोल्हापूर सर्किट बेंच म्हणजे खंडपीठ होणार आहे, त्यामुळे खंडपीठ येते तोंडामध्ये। पहिले प्रशासकीय न्यायमूर्ती माननीय मकरंद कर्णिक। आज खरोखर कोल्हापूरमध्ये एक नवीन इतिहास रचला जातोय। मला या गोष्टीचा आनंद आहे की या इतिहासाचं साक्षीदार होण्याचं आम्हाला संधी लाभली आणि या इतिहासामध्ये शिंदे साहेब असतील, आम्ही सगळे असू, छोटा छोटा वाटा देखील आम्हाला त्या ठिकाणी उचलता आला, याचं मला समाधान आहे। दरम्यान सर्किट बेंच म्हणजे नेमकं काय तेही पाहूया। हायकोर्टाचा सर्किट बेंच म्हणजे उच्च न्यायालयाचा तात्पुरता किंवा अस्थायी विभाग असतो। सर्किट बेंच मुख्य न्यायालयाच्या क्षेत्राबाहेरील दूरच्या ठिकाणी खटले ऐकण्यासाठी स्थापन केलं जातं। सर्किट बेंच विशिष्ट काळासाठी, सहसा वर्षातून काही दिवस किंवा महिने काम करतं। सर्किट बेंच नियमितपणे चालणाऱ्या कायमस्वरूपी खंडपीठासारखं नसतं। सर्किट बेंच सुरू करण्याचं मुख्य उद्दिष्ट दूरच्या किंवा दुर्गम भागातील लोकांना न्याय मिळवून देणं असं असतं। मुख्य न्यायालयात जमा झालेल्या प्रकरणांचा निपटारा करणं हा प्रामुख्याने इथला हेतू असतो, उद्दिष्ट असतं। सर्किट बेंचमुळे याचिकाकर्ते, वकील यांचा मोठ्या शहरातील मुख्य न्यायालयात जाण्याचा प्रवास खर्च आणि त्रास वाचतो।